हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. चला, येथे मला आहे ना आता पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर मग बाकीचा काही स्वयंपाक झाला आहे. येथे भात केला आहे आणि कटाची आमटी बनवायची आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे. येथे कटाला लगेचच फोडणी द्यायची आहे. तर बाकीची तयारी पण झालेली आहे माझी. येथे सकाळीचं वातावरण बघा, आभाळ पण आलेलं आहे आणि येथे ना मला स्वयंपाकाचं पटकन करून घ्यायचं आहे. म्हणजे स्वरा आहे ना स्कूलला जाण्याच्या आधी सर्व काही स्वयंपाक करून घ्यायचं आहे. येथे बघा कटाची आमटी बनवली आहे. त्यामध्ये ना थोडीशी भजी टाकण्यासाठी पण बनवलेली आहे आणि तळण पण करून घेतलेलं आहे. म्हणजे कुरड्या, पापड्या सर्व काही छान असं तळून घेतलं आहे आणि कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे. येथे बघा कटाची आमटी खूप छान अशी झालेली आहे. आमच्याकडे ना सार बोलतात. आणि मग स्वराचे टिफिन पण द्यायचा आहे ना, तर मग लगेचच पुरणाची पोळी पण बनवून घेतलेली आहे. तर इथे बघा खूप छान अशा पुरणाच्या पोळ्या पण झालेल्या आहे. मुलांना दोघांना पण आहे ना पुरणाच्या पोळ्या खूप आवडत असतात. तर मग मी असं पुरण करून ठेवत असते आणि स्वराला आहे ना जेव्हा वाटलं तेव्हा पुरणाची पोळी टिफिनला बनवून देत असते. तर येथे पुरणाची पोळी पण झालेली आहे. मग स्वराचा लगेचच टिफिन पण भरून घेतला आणि मग तिची स्कूलच्या बसचा टाईम झालेला होता. तर ती स्वराची स्कूलची बस पण आलेली होती. तर मिस्टर लगेच तिचं सर्व काही आवरून आता तिला बसमध्ये सोडवण्यासाठी गेलेले होते. तर येथे बघा लगेचच तिची बस पण गेली आहे बघा. तर मग बाकीचं सर्व काही मी आवरून घेतलं, नैवेद्य वगैरे बनवले. तर येथे ना आंबरस बनवलेला आहे. तर मग नैवेद्य पण भरून घेतले आणि मग देवाला नैवेद्य दाखवायचे आहे. छान असा आंबेरस बनवलेला आहे इथे बघा. आणि मग आता नैवेद्य दाखवून घ्यायचे. मिस्टरांना पण स्कूलला जायचं आहे ना, मग तोपर्यंत सर्व काही पटपट आवरून घ्यायचे. भात पण बनवलेला होता. सर्व काही आता ताट रेडी बनवलं आहे आणि मग मिस्टरांना आता जेवायला पण दिलेलं होतं मी. त्यांना जेवायला दिल्यानंतर मग मी पण जेवायला घेतलेलं होतं. माझं पण घरातलं सर्व काही कामं वगैरे आवरले आणि मग शेजारीच आमच्या भाभी राहताना तर मग तिथे ना त्यांच्या सुनाचं आहे ना डोळे जेवणाचा कार्यक्रम आहे. तर मग त्यांच्या तिथे बोलवलेलं होतं. इथे बघा आम्ही आलो, थोडं उशिराच आलेलो होतो. तर मग कार्यक्रम पण थोडा निम्मा होत आलेला होता. तर येथे बघा छान असे त्यांची सूनबाई आहे. तर मग आता त्यांचं आहे ना आज 7व्या महिन्यातलं डोळे जेवण आहे. तर मग येथे छान असं त्यांचं प्रोग्राम चालू आहे. त्यांच्यामध्ये ना गोदभराई असं म्हणतात. तर आपल्याकडे ना 7व्या महिन्यातली ओटी भरणं असं बोलतात. तर ते गोदभराई म्हणतात. तर मग येथे ना छान असं त्यांना आहे ना नारळ, साडी, मग त्यांची ओटी भरलेली होती मी. तर येथे बेबी शॉवरचंच सर्व काही लावलेलं आहे. छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर हा भाभींचा मुलगा आहे. तर मग छान असं येथे सर्व आलेले होते आणि मग ते वाट्यांमध्ये ना बर्फी, पेढा असं ठेवलेलं होतं. तर ते दोघं जण बघणार होते पेढा आहे का बर्फी आहे असं काहीतरी. भाभीन ते ना UP बिहार तिकडचे आहे. तर मग ते म्हणजे पहिल्यापासून इथंच राहिलेले आहे. त्यांची मुलं पण येथेच मोठे झालेले आहे. तर मग आमचं जास्तच जाणं येणं त्यांचं तिथं म्हणजे शेजारीच राहतात ना, तर मग जास्त करून जाणं येणं असतं आमचंवालं. तर मग येते ना डोळे बंद करून वाट्यांमध्ये बघायचं आहे पेढा आहे की बर्फी आहे असं ते चेक करत होते बघ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढे पण व्हिडिओ छान आहे तर मग स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. तर येथे बघा काय निघालेलं आहे. तर बर्फी निघालेली आहे. तर छान असं त्यांना पण आनंद झालेला होता. बर्फी निघाली म्हणजे असं म्हणतात की बर्फी जर असली तर मुलगी असते आणि पेढा असला तर मुलगा असतो, असं काही नसतं ते. पण मग आता ते बेबी शॉवर जर केलं ना तर मग असं करत असतात ते, असं आहे. मग येथे ना मावशी आलेल्या होत्या, मी आलेले होते. जेथे मावशी असतील तिथे मी राहतेच आणि मी असले तिथे मावशी राहतात असं आहे. तर मग येथे छान असं भाभीच्या मुली पण डान्स करत होत्या. तर बघा येथे छान असा त्यांचा डान्स चाललेला. भाभीनं पण छान असा डान्स केलेला आहे, तुम्ही बघा. त्यांच्या घरामध्ये ना मुलं मोठे झाल्यानंतर हे पहिल्यांदा लहान बाळ येणार आहे. तर त्यांना पण खूप आनंद झालेला आहे. तर बघा छान असा डान्स करत होत्या त्या पण, हे बघा येथे मुली पण छान असा डान्स करत आहे.
त्यानंतर आम्ही सर्वांनी इथे छान असं जेवण केलं. तर मेनू पावभाजी असा होता. तर मग छान असं त्यांचे पाहुणे मंडळी पण आलेली होती. छान असं त्यांनी पण जेवण केलं आणि मग त्यानंतर आम्ही पण जेवण केलेलं होतं. तर त्यांना ना थोडीशी मदत पण लागत होती. तर मग येथे ना मावशी पाव भाजत होत्या आणि मी पण थोडं ना वाढून देत होते. तर मग येथे छान असं पावभाजी बनवलेली आहे. मावशी येथे ना पाव भाजून देत होत्या. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.